नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती। तर मित्रांनो, आज आपण एमपीएससीच्या मार्फत नक्की न्यायाधीश कसं होता येईल, जज होण्याकरिता एमपीएससी मार्फत नक्की कोणती एक्झाम घेतली जाते, त्याला नक्की वयोमर्यादा काय आहे, काय क्रायटेरिया असतो किंवा शैक्षणिक पात्रता, त्यामध्ये मुख्य म्हणजे परीक्षा जी आहे ती किती टप्प्यात होते, मुलाखत होते का, सगळ्याच गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओनंतर कोणत्याही प्रकारचा डाऊट आला तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला एमपीएससी विश्वची इंस्टाग्राम आयडी आपली दिसेल, तिथे जाऊन तुम्ही तुमचे डाऊट जे आहे ते विचारू शकता आणि तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका। तर आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, न्यायाधीश म्हणजे नेमकं काय किंवा न्यायाधीश म्हणजे कोण, तर बघा, न्यायाधीश म्हणजेच जज न्यायालयातील असा अधिकारी जो कायद्याच्या आधारे न्यायनिर्णय देत असतो। महाराष्ट्रामध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी किंवा सिव्हिल जज बनण्यासाठी एमपीएससीच्या द्वारे भरती जी आहे ती केली जात असते। मग आता या पदाचं नाव आणि भरती प्रक्रिया नक्की कशी आहे, तर बघा, पदाचं नाव आहे सिव्हिल जज कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधिकारी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे म्हणजे JMFC। तर बघा, भरती करणारी संस्था कोणती आहे, तर आपली एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा पब्लिक सर्व्हिस कमिशन। आता तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फतच ही एक्झाम घेतली जाते। परीक्षेचं नाव नक्की कोणतं आहे, तर परीक्षा आहे JMFC एक्झाम। JMFC एक्झाम हे त्या ठिकाणी एक्झामचं नाव आहे। मग आता पुढे पात्रता नक्की काय असायला पाहिजे, तुमच्याकडे काय पात्रता असेल जेव्हा तुम्ही या एक्झामला बसणार, तर बघा, शैक्षणिक पात्रता सगळ्यात अगोदर आपण बघूयात। तर मित्रांनो, उमेदवारानं LLB म्हणजेच कायद्याची पदवी किंवा मग LLM म्हणजे पदव्युत्तर पदवी PG दोन्हीपैकी एक काय केलेलं असावं, पूर्ण केलेली असावी। इथं किंवा शब्द वापरलेला आहे आणि शब्द वापरलेला नाही, त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही LLB केलेलं असेल तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता, LLM असेल तरी एक्झाम देऊ शकता। आणि कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ही पदवी असावी, म्हणजे कोणत्या पण मान्यताप्राप्त विद्यापीठातून असावी, असं काहीही नाही की तुम्ही बांबू युनिव्हर्सिटीतूनच केलेली असावी किंवा बॉम्बे वगैरे या ठिकाणी नाही, तर कोणत्याही विद्यापीठातून करा, पण LLB किंवा LLM असणं गरजेचं आहे। मग नंतर वयोमर्यादा नक्की काय असेल, तर बघा, सामान्य प्रवर्ग म्हणजेच ज्यांना आरक्षण वगैरे लागू नाहीये, जनरल कॅटेगरीतल्या मुलांसाठी 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, म्हणजे 21 वर्षानंतरच ही एक्झाम देऊ शकता, हे महत्त्वाचं। आणि इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती वगैरे OBC जे असेल तर त्यांच्याकरिता मित्रांनो, OBC SC ST 21 ते 40 वर्ष, म्हणजे जनरल कॅटेगरीतले स्टुडंट 38 वर्षापर्यंत आणि जे कॅटेगरीमध्ये येतात ते 40 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात वयाच्या 21 पासून। तर आरक्षणानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत सुद्धा लागू आहे। त्यानंतर अभ्यासक्रम आणि परीक्षेची पद्धत। आता बघा मित्रांनो, JMFC एक्झाम जी आहे, JMFC परीक्षा जी आहे ती 3 टप्प्यामध्ये घेतली जाते। किती टप्पे असतात, 3 टप्पे। त्यामध्ये मग पहिला टप्पा जो आहे, तर पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झाम। मित्रांनो, जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा प्रकार हा वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह MCQज पॅटर्न या ठिकाणी असेल। 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आणि त्याकरिता 100 गुण या ठिकाणी दिले जातात। विषय जर आपण बघितले तर मित्रांनो, विषय महत्त्वाचे आहे, त्यामध्ये आपल्याला बघा, कायदा संबंधित ज्ञान, सामान्य ज्ञान, त्यानंतर भारतीय संविधान, दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC, पुरावे अधिनियम म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट, नागरी प्रक्रिया संहिता म्हणजे CPC आणि मराठी आणि इंग्रजी भाषेची मूलभूत माहिती सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग जो आपला पूर्वपरीक्षेचा पेपर असेल त्याकरिता तुम्हाला 2 तास दिले जातील, म्हणजे 100 प्रश्न असतील आणि त्या 100 गुणांकरिता तुम्हाला 2 तासाचा कालावधी या ठिकाणी असेल। आणि फक्त पात्रता तपासणारी परीक्षा म्हणजे क्वालिफाईंग इन नेचर, क्वालिफाईंग असेल पूर्वपरीक्षा, याचे मार्क जे आहे शेवटच्या मेरिट लिस्टमध्ये गृहीत धरले जाणार नाही। नंतरचा आपला दुसरा टप्पा आहे मित्रांनो, मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षेचा टप्पा जर आपण बघितलं तर प्रश्नपत्रिकेचा प्रकार हा वर्णनात्मक स्वरूपाचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल, म्हणजे पहिला पूर्वपरीक्षा जी आहे, पूर्वपरीक्षेला तुम्हाला वरती एक प्रश्न असेल, खाली त्याचे 4 ऑप्शन असतील, म्हणजे MCQज पॅटर्न। पण मात्र मुख्य परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, ओके, रायटिंग असणार या ठिकाणी। आणि एकूण पेपर जे आहेत, मुख्य परीक्षेला 2 पेपर होतील। पहिला पेपर तुमचा सिव्हिल लॉ म्हणजेच नागरी कायद्याचा असेल, दुसरा पेपर क्रिमिनल लॉ म्हणजे फौजदारी कायद्यावरती पेपर असेल। प्रत्येक पेपरचे 100 मार्क, म्हणजे याचे 100 याचे 100 असे एकूण 200 गुणांची तुमची मुख्य परीक्षा या ठिकाणी असेल। आणि सोबतच हे लक्षात घ्या की उत्तर मराठीमध्ये लिहिण्याची परवानगी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहे।
मग नंतर पुढे तिसरा टप्पा आपला असतो मुलाखतीचा. मग मित्रांनो, मुलाखत ही तुम्हाला 50 गुणांची असते. पात्र उमेदवारांशी प्रत्यक्ष संवादातून विचारले जातात. त्यामध्ये मग कायद्याविषयी सखोल समज तुम्हाला असणं गरजेचं आहे. चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातील, व्यक्तिमत्वावरती विचारले जातील, निर्णय क्षमता तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे या मुलाखतीतून जे आहे सिद्ध होतं. त्यानंतर निर्णय क्षमता तुमची, विचार करण्याची क्षमता असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला मुलाखतीमध्ये बघितल्या जातात. मग आता अभ्यासासाठी मुख्य विषय कोणते आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला भारतीय संविधान अभ्यासायचं आहे, भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC, दंड प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC आणि पुरावे अधिनियम म्हणजेच एव्हिडन्स ॲक्ट वगैरे तुम्हाला अभ्यासायचे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी नागरी प्रक्रिया संहिता म्हणजे CPC, हक्क आणि कर्तव्य, मूलभूत अधिकार वगैरे अभ्यासायचं आहे. स्थानिक कायदे असतील, मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता काही तयारीसाठी तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला टिप्स या ठिकाणी मी देईल की तुम्हाला नक्की कसं म्हणजे सुरुवात करताना बघा एकदम नित्य अभ्यासाचं नियोजन करा. सगळ्यात पहिले तुम्ही जी एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम कोणती, त्यानंतर त्या एक्झामचा सिलेबस काय आहे, अगदी डिटेलमध्ये त्याची PDF जी आहे आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर मग त्याच्यासाठी एकदम प्रॉपर बुकलिस्ट तुमच्याकडे कोणती असावी ह्या गोष्टी तुम्ही बघा आणि मग नित्य त्याचं एकदम प्रॉपर नियोजन करून तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे. बेअर ॲक्ट्स वाचा, कलमासह समजून घ्या, घटनेवर आधारित MCQs तुम्ही सोडवायचे आहेत, न्यायालयीन निर्णय आणि केस स्टडी वाचायचा आहे. पूर्व परीक्षेसाठी सराव चाचण्या तुम्हाला द्यायच्या आहेत. मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखनाचं म्हणजे आन्सर रायटिंगचा सराव म्हणजे प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला करायची आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटात तुम्ही किती शब्द लिहू शकतात हे तुम्ही बघा. मुलाखतीसाठी समोरासमोर प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला करायची, मॉक इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही देऊ शकता. मग अभ्यास नक्की कुठे करावा वगैरे तर त्याचं काही नाही आहे बंधन. बघा, एकतर सरकारी किंवा खाजगी लॉ कॉलेजमधून तुम्ही LLB पूर्ण केलेली असावी. त्यानंतर MPSCच्या मार्फत JMFCची एक्झाम घेतली जाते, त्याच्या तुम्हाला क्लासेस वगैरे तुम्ही लावू शकता. ऑनलाईन क्लास लावा, ऑफलाईन लावा, असं काही नाही आहे, किंवा सेल्फ स्टडी करा तुमच्या पद्धतीने. ऑनलाईन रिसोर्सेस आहे, बेअर ॲक्ट वाचा, यूट्यूबचे काही क्लासेस वगैरे त्याच्यावरती मॅरेथॉन लेक्चर्स असेल ते बघा, ज्युडिशरीचे जे काही ॲप्स असतील ते घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि निवडीनंतर काय जबाबदाऱ्या असतात तर बघा, प्रकरणांवरती न्यायनिवाडा करणं, जामिनाच्या अर्जावरती निर्णय देणं, पुरावे आणि साक्ष तपासणं आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणं. तर मित्रांनो, एकदा एक्झाम दिली तुम्ही, JMFC एक्झाम दिल्यानंतर जेव्हा तुमची निवड या ठिकाणी जज म्हणून होते, तर जज झाल्यानंतर आता तुम्ही कोर्टात जर एखाद्या वेळेस मॅटर बघितलं असेल तर प्रकरणावरती जज कसा न्यायनिवाडा म्हणजे कशा पद्धतीने त्याचे मत मांडतो, वकिलांचे आर्ग्युमेंट असेल, या गोष्टी कशा होतात, मग जामिनाच्या अर्जावरती निर्णय वगैरे कशा पद्धतीने देतात, पुरावे साक्ष वगैरे ज्या गोष्टी असतात ते तपासणं असेल, त्याच्यावरती काही निर्णय घेणं असतील, या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा बघू शकता. न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पाडतो एक जज हे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट या व्हिडिओनंतरही असेल तर तुम्ही मला चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपले MPSC विश्वची इंस्टाग्राम ID आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, तुमचे डाऊट्स जे आहे ते विचारू शकता. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.